चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाविरुद्ध थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। शासकीय कार्यक्रमात महिला खासदाराचा अवमान करण्यात आल्याचा आणि संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे। तारीख 20 एप्रिल 2026। ठिकाण चंद्रपूर। निमित्त होते आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित राजमाता राणी हिराई जन्मोत्सव कार्यक्रम। पण या शासकीय सोहळ्यात लोकशाही मूल्यांना हरताळ फासल्याचा आरोप आता स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे। खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक राजशिष्टाचाराचे उल्लंघन केले। ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सनुसार खासदारांचा दर्जा आणि क्रम ठरलेला असताना त्यांचे भाषण घाईघाईत उरकून घेण्यात आले आणि त्यानंतर शिष्टाचारामध्ये नसलेल्या स्थानिक नेत्यांना भाषणाची संधी दिली गेली। खासदारांचे अधिकृत भाषण सुरू असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांना वाजत गाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे खासदारांना आपले भाषण थांबवावे लागले। शासकीय निधीतून होणाऱ्या कार्यक्रमाचे रूपांतर एका विशिष्ट पक्षाच्या खासगी मेळाव्यात करण्यात आले। निमंत्रण पत्रिकेत नाव नसलेल्या कार्यकर्त्यांचा मंचावर वावर होता आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणासाठी खासदार धानोरकर यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना जबाबदार धरले आहे। महिला लोकप्रतिनिधीला दुय्यम वागणूक देणे हा केवळ शिष्टाचार भंग नसून संसदीय लोकशाहीवर केलेला आघात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे। जिल्ह्याचे नेते या ठिकाणी येत असल्यामुळे वाजागाजा सुरू झाला, त्याच्यामुळे मी आपल्या भाषण आटोपत करत आपल्या सगळ्यांना धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज राजमाता राणी हिराई महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आदिवासी विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात सुरुवातीपासून कुठेही राजशिष्टाचाराचं पालन झालं नाही। आपण पाहिले सुरुवातीला देखील स्वागत समारंभ झाला। मी भाषणात देखील स्पष्ट सांगितले की जिल्ह्याचे कलेक्टर आहे, आयुक्त असतील, यांचे स्वागत न करता नगरसेवकांच्या स्वागतापासून त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। माझ्या भाषणात देखील मी सांगितलं की एखादा शासकीय कार्यक्रम घेत असताना विद्यमान सगळे लोकप्रतिनिधी बोलणं झाल्यानंतर मी वारंवार सांगत होती की ज्यांचे भाषण घ्यायचे ते सगळ्यांचे भाषण घ्या। नंतर मी बोलली की पालकमंत्री त्या ठिकाणी बोलत, पण ज्या पद्धतीचा सगळा भाजपाचा कार्यक्रम असल्यासारखे सगळे बॅनर पोस्टर या ठिकाणी आपण पाहिले असेल की 25 लाख रुपये हे सांस्कृतिक विभागातर्फे या ठिकाणी या कार्यक्रमाला मंजूर झाले। नंतर महापालिकेने 15 लाख रुपये दिले, वैयक्तिक पालकमंत्र्यांनी 10 लाख रुपये या कार्यक्रमाला दिले आणि शहरात अख्खे बॅनर असे की सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 15-25 लाख रुपये या ठिकाणी हे मंजूर झाले। पण कोणी जरी प्रयत्न केले असेल पण शेवटी पैसे हे सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमासाठी दिले। मग एखाद्या कार्यक्रमाचं श्रेय घ्यायचं तर कुठपर्यंत घ्यायचं? आपण बाहेर देखील पाहिलं असेल, कार्यक्रमाच्या बाहेर त्यांची प्रचाराची जे व्हॅन त्या ठिकाणी एलईडी लागलेली होती, ती व्हॅन त्या ठिकाणी लागलेली होती। सगळे भाजप ते आल्याच्या नंतर म्हणजे विद्यमान या क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ आले तेव्हा देखील नाही, पालकमंत्री आल्यावरती ज्या पद्धतीनं बँड वाजा किंवा आदिवासी नृत्य त्या ठिकाणी सादर करण्यात आलं ते जिल्ह्याचे पालकमंत्री, आम्हाला ते मान्य आहे, पण आमदारासाठी नाही, खासदार म्हणून मी आल्यानंतर देखील नाही। पण जेव्हा एखादा आमदार येत असेल तर आमदाराला तुम्ही खासदाराचं भाषण चालू असताना जर का गाजावाजा करून असा आवाज करून शेवटी मला त्या आवाजापायी भाषण बंद करावं लागलं आणि मी सांगितलं की प्रोटोकॉलनुसार खासदाराचं भाषण झाल्यानंतर कुठलेही आमदार हे बोलू शकत नाही। मग असं असताना तुम्हाला बोलायचं होतं, तुम्हाला भाषण द्यायचं होतं, जवळपास 2.5 तास आम्ही त्या ठिकाणी वाट पाहिली, स्वतः पालकमंत्र्यांनी वाट पाहिली, तरी देखील सुधीर भाऊ त्या ठिकाणी पोहोचले नाही आणि आल्यानंतर खासदारांचं भाषण झाल्यानंतर तुम्ही आमदाराचं भाषण प्रोटोकॉलनुसार घेता कसं? याच्या संदर्भात मी आता लोकसभा अध्यक्षाला एक प्रिव्हिलेज देखील टाकणार आहे आणि राजशिष्टाचाराचं उल्लंघन या ठिकाणी केलं म्हणून आयुक्त असतील, कलेक्टर यांना देखील पत्र दिलं। पण भविष्यातही अशा पद्धतीचं राजशिष्टाचाराचं उल्लंघन घेऊन जर का कुठलाही शासकीय कार्यक्रम, म्हणजे आपण पाहिला की वैयक्तिक आमचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी होते, विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते होते, इतरही लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते होते, पण कोणाचं नाही। आम्ही सांगितलं की शासकीय कार्यक्रम आहे, फक्त नगरसेवकांचा सत्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे। पण त्यांचे गटनेते प्रज्वल कडू येऊन स्वतः माईक जवळ उभे राहून एक कार्यकर्त्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करत होते। म्हणजे हा कार्यक्रम आदिवासी विभागाचा हिराई महोत्सव होता की भाजपाचा महोत्सव होता, अशी शंका सगळ्या उपस्थित लोकांच्या मनात निर्माण झाली आणि भविष्यातही अशा पद्धतीचे कार्यक्रम हे शासकीय कार्यक्रमात जर का कोणी राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे। नाही, त्यांना काम होतं, भाषण दिलं आणि निघून गेलं। असं नाराजी नाट्य वगैरे आदिवासीच्या कार्यक्रमात नाराजी नाट्याचा विषय राहू शकत नाही। त्यांनी असं म्हटलंय की राज्य शिष्टाचाराचा डावलून स्वागत समारंभ नाही नाही नाही, असं काही नाही। हा जनजाती समाजाचा गौरव दिवस आहे।
गौरव दिवस आहे, त्यामुळे इथं कोणी नाराज होत नसते. इथं मान सन्मान हा विषय, कारण हा सांस्कृतिक समाजाने आयोजित केलेला कार्यक्रम, इथं कुठल्याच प्रकारचा सगळा